कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। डॉक्टर्स डेचे औचित्य साधून यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन आणि रोहा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक रायगड आचल दलाल यांच्या परवानगीने उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा पोलीस ठाणे येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, डॉक्टर संदेश शिंदे, डॉक्टर सलमा मुकादम, डॉक्टर सर्जेल करजीकर, प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या दिदी, रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, अंमलदार यांसह पत्रकार उपस्थित होते। या शिबिरात रक्त तपासणी, हाडांचा ठिसूळपणा, चरबी तपासणी, ECG इत्यादी तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। आपले डॉक्टर्स आपल्याला सांगत असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो। म्हणून जाणून बुजून म्हणतात ना, ते चक्कीतलं पीठ जोपर्यंत गळत नसतं चक्कीतलं पीठ, तर तो चक्कीवाला जो आहे तो दगड घेतो आणि जसं जोरात आपटतो। तसं आहे की तुमच्या मागं लागल्याशिवाय आपल्याला ते शक्य होत नाही। तसंच डॉक्टर्सनी ज्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर्स डेचं औचित्य साधून आरोग्य शिबिर आमच्यासाठी आयोजित केलं, हे खरोखर सगळ्यांसाठी खूप लाभदायक आहे। सर्वांनी आवर्जून या शिबिराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे। कसं आहे, आजकाल आपली जी लाईफ आहे ती एवढी बिझी आणि स्ट्रेसफुल झालेली आहे, कितीतरी असे आजार असतात जे बाहेरून दिसून येत नाही आणि अचानक ते म्हणजे याच्यात येऊन जातात। तर ते आजार किती वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे आपण निरोगी आहोत, स्वस्थ आहोत, पण जेव्हा आपण आपले टेस्ट करतो, म्हणजे ब्लड टेस्ट असू देत किंवा बाकीचे टेस्ट असू देत, त्याच्यात काहीतरी नवीन असं बाहेर पडतं। आणि पोलीसवाल्यांना स्पेशली त्यांचं ड्युटी शेड्यूल एवढा हेक्टिक आहे आणि स्ट्रेसफुल अशी लाईफ आहे। तर बरेच वेळेला इवन जेव्हा आम्ही हॉस्पिटलला ड्युटी करत असतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, तेव्हा पण कितीतरी डॉक्टर्स जेव्हा पेशंट घेऊन येतात किंवा दुसरे म्हणजे आरोपींना किंवा यांना मेडिकलसाठी घेऊन येतात, तर त्यांना पण कित्येक वेळा काही ना काही आजार, असं म्हणजे BP असू देत किंवा असं काही प्रॉब्लेम येतो। तर तेच म्हणजे आपण असे शिबिर घेत राहिलो तर मग अधूनमधून 6 महिन्याने, वर्षाने, तर असं काही गुपित असं आजार त्यांना असलेला ते आपल्याला लवकर जर लक्षात आलं तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येतील। याच्या मागचा जो हेतू आहे, हे कॅम्प्स घेण्याच्या मागचा हेतू हा एक मेन आहे।